Hello friends, good morning. Let us start with part number 7. Last EV we have come up to this part. He said languidly, I did not observe. Now we start from here. You really are an automaton, a calculating machine. I cried. तर या पद्धतीने आपण आज वळतो आहोत EV नंबर 7 कडे आपण वळत आहोत. थोडंसं मागे आपण जाऊया काय नेमकं दिलेलं आहे ते आणि मग पुढे आपण पुन्हा एकदा ती जी मेरी मॉसन आहे ते त्या ठिकाणी आता निघून गेलेली आहे आणि आपला डॉक्टर वॅटसन आणि शेरलॉक होम जे आहेत ते आता काय चर्चा करत आहे. व्हॉट अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह वुमन आय एक्सक्लेम्ड टर्निंग टू माय कंपॅनियन. माझ्या मित्राकडे मी बळालो आणि मी त्याला म्हणालो की काय किती सुंदर अशी ही स्त्री आहे असं मी त्याला म्हणालो आणि त्या पद्धतीने त्याने मला पुन्हा आपला पाईप पेटवला होता आणि पापण्या मिटून तो मागे रेलला होता. आय एक्सक्लेम टर्निंग टू माय कंपनीन ही हॅड लीट हिज पाईप अगेन. त्याने आपला पाईप जो आहे तो पेटवलेला होता म्हणजे जी सिगारेट आहे ती. अँड वॉज लिनिंग बॅक विथ अ ड्रॉपिंग आयलिड्स. आणि त्याने त्या ठिकाणी पापण्या मिटून तो मागे रेलला होता. इज शी ही सेड लँग्विडली. अतिशय सुस्तपणाने ती म्हणाला ती का हो. आय डिड नॉट ऑब्झर्व. मी नाही बघितलं बाबा तिला असं त्या ठिकाणी तो म्हणाला. आणि इथून आपण आता पुढे जात आहोत. तर आता जी मेरी आहे आपली क्लायंट आहे आपल्या होमशी ती त्या ठिकाणी निघून गेलेली आहे आणि संध्याकाळी 6 वाजता ते आता तिघही त्या ठिकाणी जाणार आहेत त्या माणसाच्या शोधामध्ये की ज्या माणसाने ते पत्र पाठवलेलं होतं. यू रिअली आर ॲन ॲटोमॅटॉन अ कॅल्क्युलेटिंग मशीन आय क्राईड. मी म्हणालो आपल्या मित्राला यू रिअली आर ॲन ॲटोमॅटन अ कॅल्क्युलेटिंग मशीन. तू एक ॲटोमॅटोन आहेस, स्वयंचलित असं एक कॅल्क्युलेटिंग मशीनच आहे रे बाबा. आय क्राईड. मी ओरडलो त्या मित्रावर. देर इज समथिंग पॉझिटिव्हली इनह्युमन इन यू ॲट टाइम्स. कधी कधी तुझ्यात फार अमानवी गुण दिसतात बाबा. ही स्माईल जेंटली. तो हसला आणि हळूच म्हणाला इट इज ऑफ द फर्स्ट इम्पॉर्टन्स. की व्यक्तीच्या तो म्हणतो की हळूच हसला आणि म्हणाला की इट इज ऑफ द फर्स्ट इम्पॉर्टन्स. हे फार महत्त्वाचं आहे. ही सेड नॉट टू अलाव अवर जजमेंट टू बी बायज बाय अ पर्सनल क्वालिटीज. आणि तो म्हणाला की व्यक्तीच्या गुणांच्या आधारावर अंदाज न बांधणे फार महत्त्वाचं असतं की एखाद्या व्यक्तीचा गुण बघून लगेच अंदाज बांधायचा नाही. अ क्लायंट इज टू मी अ मिअर युनिट अ फॅक्टर इन अ प्रॉब्लेम. कुठलाही क्लायंट जो माझा आहे कुठलाही माझे जो आशील आहे हा माझा क्लायंट एक व्यक्ती आहे, एका समस्येतला एक घटक आहे. अ क्लायंट इज टू मिअर युनिट अ फॅक्टर इन अ प्रॉब्लेम. एका समस्येतला एक घटक आहे. द इमोशनल क्वालिटीज आर अँटॅगॉनिस्टिक टू क्लिअर रिझनिंग. आणि म्हणून तो म्हणतोय की काही वेळा भावनेच्या आहारी जाऊन चालत नाही. तर भावनेच्या आहारी जर आपण गेलो होतो त्या ठिकाणी एक अँटॅगॉनिस्टिक टू क्लिअर रिझनिंग. आपली जी तर्कसुसंगत जी आपली शक्ती असते, तर्कशक्ती असते आपली, ती भावनिक गुंतवणुकीमुळे कमी होते. तर आय अश्युर यू दॅट द मोस्ट विनिंग वुमन आय एव्हर न्यू वॉज हँग फॉर पॉयझनिंग 3 लिटिल चिल्ड्रन फॉर दर इन्शुरन्स मनी. तर मी अशा तुला काय सांगायचं त्याने शेरलॉक होम्स म्हणाले की मी तुला असं सांगेल की काही काही स्त्रिया अशा मी बघितलेल्या आहेत. आय अश्युर यू दॅट द मोस्ट विनिंग वुमन आय एव्हर न्यू वॉज हँग फॉर पॉयझनिंग. एक सगळ्यात अशी स्त्री मी बघितलेली आहे, सगळ्यात आकर्षक स्त्री होती की ज्या स्त्रीने पैशासाठी त्या ठिकाणी आपल्या 3 मुलांना त्या ठिकाणी पॉयझन देऊन त्या ठिकाणी मारून टाकलं. आय शुड दॅट द मोस्ट विनिंग वुमन आय एव्हर न्यू वॉज हँग फॉर पॉयझनिंग 3 लिटिल चिल्ड्रन फॉर दॅट इन्शुरन्स मनी. तर इन्शुरन्सच्या पैशासाठी त्या ठिकाणी तिने त्या आपल्या पोटच्या मुलांना त्या ठिकाणी मारून टाकलं. अशाही मी स्त्रिया बघितलेल्या आहेत. तर तू अशा बाह्य गुणावर जाऊ नकोस. अँड द मोस्ट रिपेलंट मॅन ऑफ माय ॲक्वेंटन्स इज अ फिलॅन्ट्रॉपिस्ट हू हॅज स्पेंट नियरली $250,000 अपॉन द लंडन पुअर. आणि मी असाही एक व्यक्ती बघितलेला आहे. द मोस्ट रिपेलंट मॅन ऑफ माय ॲक्वेंटन्स. मी माझ्या परिचयाचा असा एक मनुष्य, विकृत मनुष्य आहे की तो अतिशय फिलॅन्ट्रॉपिस्ट आहे. फिलॅन्ट्रॉपिस्ट अर्थ तो मानवतावादी आहे. अतिशय चांगला आहे पण काहीसा विकृत आहे.
हू हॅज स्पेंट नियरली अ $250,000 अपॉन द लंडन पुअर, की जो वर्षाला जवळजवळ $1.5 लाख आपल्या गरीब लोकांवर खर्च करतो. असेही लोक मी बघितलेले आहेत. तर बाह्य गुणांवर तू जाऊ नकोस, असं त्या ठिकाणी माझा मित्र मला म्हणाला. इन दिस केस हाऊएव्हर, या प्रकरणाच्या बाबतीत मात्र आय नेव्हर मेक एक्सेप्शन्स अँड एक्सेप्शन डिसअप्रूव्ज द रूल. मी कधीही अपवाद मानत नाही. अपवादामुळे नियमांचे उल्लंघन होते. हॅव यू एव्हर हॅड ओकेजन टू स्टडी कॅरेक्टर इन हँडरायटिंग? आणि तो मला म्हणाला की अ, तुला कधी हस्ताक्षरापासून एखाद्या माणसाचा स्वभाव तुला कळला आहे का? व्हॉट डू यू मेक ऑफ दिस फेलो स्क्रिबल? आणि हे जे अक्षर आहे, हे वाकडं तुकडं अक्षर ह्या ठिकाणी, ही जी चिठ्ठी आपल्याला दिलेली आहे आपल्या मेरीने, त्यावरनं तू त्या माणसाचं काय वर्णन करू शकशील, असं त्याने मला विचारलं, माझ्या मित्राने. इट इज लिजिबल अँड रेग्युलर, आय आन्सर्ड. मी त्याला म्हणालो की हे अक्षर लिजिबल दिसते, म्हणजे जरा वाचता येण्यासारखं आहे, स्वच्छ आहे आणि रेग्युलर आहे आणि नेहमीसारखंच अक्षर दिसतंय. आय आन्सर्ड. अ मॅन ऑफ बिझनेस हॅबिट्स अँड सम फोर्सेस ऑफ कॅरेक्टर. आणि मला असं वाटतं की हा माणूस खास बिझनेस हॅबिट, एक व्यावसायिक सवयी असलेला आणि अ, एक विशिष्ट पद्धतीचा खास व्यक्तिमत्वाचं हा माणूस असावा, एक असं मला वाटतं. होम शूक इज हॅड. होमने आपली मान हलवली आणि म्हणाला, लुक ॲट दिस लाँग लेटर्स. त्याची ही मोठी अक्षरं जर तू बघितलीत ना, दे हार्डली राईज अबोव द कॉमन हर्ड. तर तो बाकीच्या अक्षरांपेक्षा फार मोठी मोठी वाटत नाही. दॅट डी माईट बी अँड ए. कदाचित त्याचा जो डी आहे ना, तो मला ए वाटतो. दॅट यल अँड ई, त्याच्यातला तो यल आहे तो मला ई वाटतो. मेन ऑफ कॅरेक्टर ऑलवेज डिफरन्शिएट देअर लाँग कॅरेक्टर. आणि ज्या माणसांचं चारित्र्य चांगलं असतं, ते माणसं त्या ठिकाणी जे लाँग लेटर्स आहेत, जे मोठे लेटर्स आहेत, त्याच्यात फरक करतात. हाऊ एव्हर इलिजिबली दे मे राईट. कदाचित ते अस्पष्टपणे लिहू शकतात. देर इज व्हॅसिलेशन इन इज केज. आणि मला काय दिसते त्या ठिकाणी, तर त्याच्या मला दिसतंय देर इज व्हॅसिलेशन इन इज केज. त्याच्या केमध्ये त्या ठिकाणी व्हॅसिलेशनचा अर्थ आहे अनसर्टनिटी, अनिश्चितता जी आहे, एक तफावत जी आहे ती मला दिसते आहे. अँड सेल्फ एस्टीम इन इज कॅपिटल. आणि त्याच्या कॅपिटल अक्षरामध्ये त्या ठिकाणी एक आत्मविश्वास पण दिसतो आहे. आय एम गोईंग आउट नाऊ. आय हॅव सम फ्यू रेफरन्सेस टू मेक. ठीक आहे, मी आता जातो. आय हॅव सम फ्यू रेफरन्सेस टू मेक. मला काही संदर्भ मला गोळा करायचे आहेत. लेट मी रिकमेंड दिस बुक. मी तुला हे पुस्तक वाचायला सांगतो. असे शेरलॉक होम्स त्या ठिकाणी आपल्या मित्राला म्हणाले. वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल एव्हर पेन, की अतिशय सुंदर असं पुस्तक लिहिले गेलेलं आहे. इट इज विनवूड रेड्स मार्टरडोम ऑफ मॅन. आय शॅल बी बॅक इन अन हावर. तर हे पुस्तक जे आहे ते विनवूड रेड्सचं मार्टरडोम ऑफ मॅन नावाचं पुस्तक आहे. तर मी एका तासात परत येतो, तोपर्यंत तू हे पुस्तक वाच, असं ते मला म्हणाले. आय शॅल बी बॅक इन अन हावर. आय सॅट इन द विंडो विथ द व्हॉल्यूम इन माय हँड. मी त्या ठिकाणी खिडकीमध्ये बसलो आणि ते पुस्तक त्या ठिकाणी मी हातात घेतलं. बट माय थॉट्स वेअर फार फ्रॉम द डेअरिंग स्पेक्युलेशन्स ऑफ द रायटर. पण पुस्तकात काय लेखकाने म्हटलेलं आहे त्याचा विचार करण्यापेक्षा त्या ठिकाणी माझे विचारचक्र वेगळ्याच ठिकाणी त्या ठिकाणी सुरू झालं. माय माइंड रॅन अपॉन अवर लेट व्हिजिटर. माझं लक्ष सगळं त्या ठिकाणी नुकतीच आत्ता येऊन गेलेली जी स्त्री होती, तिच्या तिच्याविषयीचे विचार माझ्या डोक्यात यायला लागले. हर स्माइल्स, द डीप रिच टोन्स ऑफ हर व्हॉइस. तिचे हसणं मला त्या ठिकाणी एकदम अचानक आठवायला लागलं. द डीप रिच टोन्स ऑफ हर व्हॉइस. तिचा जो आवाज आहे, अतिशय खोल असा आवाज, त्या आवाजामधला एक भारदस्तपणा तो मला बरा वाटला. द स्ट्रेंज मिस्ट्री विच ओव्हरहंग हर लाईफ. एक विचित्र असं गूढ तिच्या आयुष्यावर त्या ठिकाणी टांगतं होतं, हेही मला जाणवलं. इफ शी वेअर 17 ॲट द टाईम ऑफ हर फादर्स डिसअपिअरन्स, शी मस्ट बी 7 and 20 नाऊ. मी विचार केला की जर तिचे वडील ज्या वेळा गेलेत त्यावेळा ती जर 17 वर्षाची त्या ठिकाणी असेल, तर शी मस्ट बी 7 and 20 नाऊ. तर आता तिचं वय कदाचित 27 वर्ष असावं. अ स्वीट एज, अतिशय छान असं हे वय आहे. वेन यूथ हॅज लॉस्ट इट सेल्फ कॉन्शियसनेस. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी तारुण्य जे आहे, तारुण्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कळायला लागतात, एक स्वतःची स्वजाणीव जी आहे ती होत असते. अँड बिकम अ लिटिल सोबर्ड बाय एक्सपिरियन्स. आणि अनुभवामुळे माणूस शहाणा होतो, अशी ते वय. सो आय सॅट अँड म्यूज. आणि त्यामुळे मी बसलो आणि विचार करायला सुरुवात केली. म्यूज म्हणजे विचार करणे. अंटिल सच डेंजरस थॉट्स केम इन टू माय हेड. आणि ते जे अतिशय धोकेदायक विचार माझ्या डोक्यामध्ये यायला लागले. दॅट आय हरीड अवे टू माय डेस्क. ताबडतोब त्या ठिकाणी मी माझ्या त्या डेस्ककडे आलो. अँड प्लंज फ्युरियसली इन टू द लेटेस्ट इट इज अपॉन पॅथॉलॉजी.
आणि ताबडतोब त्या ठिकाणी एक वेगळं असं वाचन करायला मी पॅथॉलॉजी बद्दलचं वाचन त्या ठिकाणी करायला मी सुरुवात केली. व्हॉट वॉज आय एम अन आर्मी सर्जन. मी विचार केला की मी कोण, तर मी एक आर्मीमधला एक सर्जन आहे विथ अ वीक लेग, की ज्याचा पाय अधू आहे, अँड अ वीकर बँकिंग अकाउंट, आणि माझ्या बँकेत काही फार पैसेही नाही आहे. दॅट आय शुड डेअर टू थिंक ऑफ सच थिंग. तर मी असा विचार का करतो आहे. शी वॉज अ युनिट ऑफ फॅक्टर, नथिंग मोर. ती जी एक जी मुलगी आहे, तिने, मी अशा गोष्टींचा विचार करण्याची कशी हिंमत करावी, ती फक्त एक व्यक्ती, एक घटक होती, असं मी त्या ठिकाणी विचार केला. शी वॉज इट्स अ युनिट अ फॅक्टर, नथिंग मोर. इफ माय फ्युचर वेअर ब्लॅक, जर माझं भविष्य जर अंधारात असताना, इट वॉज बेटर शुअरली टू फेस इट लाईक अ मॅन दॅन टू अटेम्प्ट टू ब्रायटन इट मिअर विल ओ द विस्प ऑफ द इमॅजिनेशन. तर केवळ कल्पनेतल्या त्या मोहजालामध्ये अडकण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण आपण टू ब्रायटन इट माय बिअर विलो विलो द विस्प. आता विलो द विस्पचा अर्थ त्या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे मोहजाल जो आहे त्याला म्हणता विलो द विस्प. तर ह्या बाईच्या मोहजालात अडकण्यापेक्षा त्या ठिकाणी तिच्या कल्पनासृष्टीत रमण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी बरं आहे. उगाचच काहीतरी स्वप्न बघण्यात काही मजा नाही आहे, असं त्या ठिकाणी विचार मी केला. आणि आता पुढचं जे चॅप्टर आहे ते त्या ठिकाणी चॅप्टर नंबर 3, द क्वेस्ट ऑफ द सोल्युशन. क्वेस्टचा अर्थ होतो शोध. तर आता ह्या उत्तराचा शोध जो आहे, नेमकं प्रकरण काय आहे आणि ते कशा पद्धतीने शोधलं, त्याचा शोध आता सुरू झालेला आहे. इट वॉज 5:30 बिफोर होम्स रिटर्न. त्या ठिकाणी जवळजवळ 5:30 त्या ठिकाणी वाजले होते आणि होम्स त्या ठिकाणी परत आला. ही वॉज ब्राईट, इगर अँड इन एक्सलंट स्पिरिट. त्या ठिकाणी तो अतिशय, मी बघितलं तर अतिशय आनंदी, उत्सुक आणि उत्साहात तो होता. ही वॉज ब्राईट, इगर अँड एक्सलंट स्पिरिट, अ मूड इन विच हिज केस अल्टरनेटेड विथ फिट्स ऑफ द ब्लॅकेस्ट डिप्रेशन. आणि त्याचा मूड हा असा होता की अधूनमधून त्या ठिकाणी तो उदासीनतेमध्ये बदलायचा. पुन्हा त्याला एखादं डिप्रेशन त्या ठिकाणी यायचं. पण आता मात्र तो शांत आणि छानपणे तो दिसत होता. तो आला. देर इज नो ग्रेट मिस्ट्री इन दिस मॅटर, ही सेड. आल्या आल्या तो म्हणाला की या प्रकरणात काही मला फार मोठं रहस्य वाटत नाही. टेकिंग द कप ऑफ टी विच आय हॅड पॉवर्ड आउट फॉर हिम. त्या ठिकाणी त्याच्यासाठी मी कपात कॉफी त्या ठिकाणी चहा त्या ठिकाणी ओतता, आणि तो चहा ओतताना तो मला म्हणाला की मला काही याच्यात दम वाटत नाही रे फार. द फॅक्ट्स अपिअर टू ॲडमिट ऑफ ओनली वन एक्सप्लेनेशन. ह्या वस्तुस्थितीतून फक्त एकच स्पष्टीकरण समोर येतं आहे. व्हॉट, यू हॅव सॉल्ड इट ऑलरेडी. मी त्याला विचारलं, म्हणजे तुला असं वाटतं की तू ही केस सोडवलीस का. वेल, दॅट वुड बी टू मच टू से. असं म्हणणं जरा अति होईल, म्हणजे मी एवढी काही केस सोडवली नाही आहे. आय हॅव डिस्कवर्ड अ सजेस्टिव्ह फॅक्ट. तर काही सूचक गोष्टींचा मात्र मी शोध लावला आहे. दॅट इज ऑल, बस. इट इज हाऊ युअर व्हेरी सजेस्टिव्ह. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय सूचक आहेत, सुचवणाऱ्या आहेत काहीतरी. द डिटेल्स आर स्टील टू बी ॲडेड. तर त्यात तपशील जोडणं अजून बाकी आहे काही. आय हॅव जस्ट फाउंड ऑन कन्सल्टिंग द बॅक फाईल्स ऑफ द टाइम्स. नुकतंच त्या ठिकाणी मी टाइम्स हे जे पेपर आहे, टाइम्सच्या ज्या जुन्या फाईल्स आहेत त्या मी शोधल्या, त्याच्याशी मी जरा बघितलं त्या. दॅट मेजर शोल्टो ऑफ अप्पर नॉर्वर्ड लेट ऑफ द 34th बॉम्बे इन्फंट्री. तर ज्यावेळेला मागच्या फाईलींचा मी तपास केला त्यावेळेला मला असं दिसलं की आपला हा जो मेजर शोल्टो आहे हा 34व्या बॉम्बे इन्फंट्रीच्या उत्तरार्धात डाईड अपॉन 20th ऑफ एप्रिल 1882. तर 28 एप्रिलला 1882 त्या ठिकाणी तो वारलेला आहे, त्याचं निधन झालेलं आहे. ही गोष्ट मला समजली आता. आय मे बी व्हेरी ॲप्ट्यूस. तर कदाचित तो म्हणाला की आय मे बी ॲप्ट्यूज. तर मी जे आय मे बी व्हेरी ॲप्ट्यूज, कदाचित मी माझं हे मत ॲप्ट्यूज असेल. ॲप्ट्यूज म्हणजे मंद किंवा जरा कमी बुद्धिमत्ता असेल त्याला म्हणता ॲप्ट्यूज. होम्स, मी कदाचित खूप मंद असेल, पण यातून काय सूचित होतं आहे हे मला समजले नाही. होम्स, बट आय फेल्ड टू सी व्हॉट दिस सजेस्ट. पण याच्यातून काही कळलं असं मला काही वाटत नाही, असं मी, म्हणजे डॉक्टर वॅटसन म्हणाले आपल्या मित्राला. नो, यू सरप्राईज मी. लुक ॲट इट इन दिस वे. तर नाही, तुम्ही मला अचंबित करतायत. मग असा विचार करून पहा. कॅप्टन मॉर्सन डिसॅपियर्स. कॅप्टन मॉर्स्टन गायब होतात. द ओनली पर्सन इन लंडन हुम ही कुड हॅव विजिटेड इज मेजर शोल्टो. आणि एकमेव व्यक्ती ते
त्याला भेटू शकतात ती व्यक्ती आहे मेजर शोल्टो. मेजर शोल्टो डिनाईज हॅव्हिंग हर्ड दॅट ही वॉज इन लंडन. मेजर शोल्टोने त्या ठिकाणी आधीच नाकारलेलं आहे की त्यांनी आपल्या मॉस्टनला इथे लंडनमध्ये भेटलीत की किंवा त्याच्याविषयी ऐकलंय असं आधीच नाकारलेलं आहे. 4 years लॅटर शोल्टो डाईज. 4 वर्षानंतर शोल्टो त्या ठिकाणी मरतात. विदिन अ वीक ऑफ हिज डेथ कॅप्टन मॉस्टन डॉटर रिसिव्ज अ व्हॅल्युएबल प्रेझेंट. आणि त्यांच्या मरणानंतर 8 दिवसांनी त्या ठिकाणी आपल्या कॅप्टन मॉस्टनच्या मुलीला त्या ठिकाणी पत्र येतं. एक चांगल्या प्रकारचं व्हॅल्युएबल गिफ्ट येतं त्या ठिकाणी. एक अतिशय छान असं माणिक तिला मिळतं, विच इज रिपीटेड फ्रॉम इयर टू इयर. आणि दरवर्षी त्या ठिकाणी अशा पद्धतीचा त्या ठिकाणी तिला एक मोती जो आहे तो मिळतो आहे. अँड नाऊ कल्मिनेट्स इन अ लॅटर विच डिस्क्राईब्स हर ॲज अ रॉंग वुमन. आणि आता तर त्या ठिकाणी कळसच झाला की तिला त्या ठिकाणी असं म्हटलंय की त्या ठिकाणी तिच्यावर अन्याय होतो आहे. व्हॉट रॉंग कॅन इट बी रेफर टू एक्सेप्ट दिस डिप्रिवेशन ऑफ हर फादर. काय तिच्या बाबतीत अन्याय झालेला आहे? फक्त तिचे वडील तिच्यापासून त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. व्हाय शुड द प्रेझेंट बिगिन इमिजिएटली आफ्टर शोल्टोज डेथ. आणि व्हाय शुड द प्रेझेंट्स बिगिन इमिजिएटली आफ्टर शोल्टोज डेथ. आणि हे जे बक्षिसं तिला येत गेले ते शोल्टोच्या मृत्यूनंतरच काय येत गेले. अनलेस इट इज दॅट शोल्टोज हायर नो समथिंग ऑफ द मिस्ट्री. मला असं वाटतं की त्या शोल्टोचे जे वारसदार आहेत त्यांना काहीतरी नक्की गूढ माहिती असावं. अँड डिझायर्स टू मेक कॉम्पन्सेशन. आणि त्यांना काहीतरी याची भरपाई करायची असेल. हॅव यू एनी अल्टरनेटिव्ह थेरी विच विल मीट द फॅक्ट्स. आणि याच्यापेक्षा दुसरं काही थेरी तुमच्याकडे आहे का, असं त्याने विचारलं मला. ठीक आहे, आपण पुढच्या एबीकडे जाऊया.